झी 24 तास एक पाऊल पुढे। भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सुरू असलेला कलगीतुरा अजूनही संपलेला दिसत नाहीये। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादीची सर्व फौज तुटून पडली आहे। मात्र काँग्रेसकडून कोणताही नेता त्यांच्या पाठीशी उभं राहताना दिसत नाहीये। इंग्रजांच्या बंदुकांच्या पुढे वेगळ्या जनतेने काँग्रेसचे कार्यकर्ते सामोरं जात होते। एकेकाळी जेलमध्ये जात होते। आज यांचेही काही लोक जेलमध्ये आहेत आणि आता लोकांना आवाज देत आहेत। त्यावेळी देशासाठी जेलमध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या होती आणि आज कुठेतरी भ्रष्टाचार केल्यावरून जाणाऱ्यांची संख्या आहे। ही राज्यामध्ये गुन्हेगार प्रवृत्तीची लोक कुठल्या मुख्यमध्ये राहिले आहेत? काँग्रेस पक्षामध्ये आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये? तर मी खात्रीनं सांगेन की त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने 100% डहाणू नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीत हे असे आरोप प्रत्यारोप झाले। भ्रष्टाचारासाठी काँग्रेस नेते तुरुंगात जात असल्याची टीका आर पाटील यांनी केली, तर सर्वाधिक जास्त गुन्हेगार राष्ट्रवादीत असल्याचा पलटवार माणिकरावांनी केला। माणिकरावांच्या या वक्तव्यावरती मग राष्ट्रवादीतूनच टीकेचा पाऊस पडला। नवाब मलिक, अजित पवार इतकंच काय, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही माणिकरावांना लक्ष्य करण्याची संधी सोडली नाही। यात भर म्हणून की काय, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनीही माणिकरावांना राजकारणच कळत नसल्याची जळजळीत टीका केली आहे। आरारावा त्यांच्याकडून जाऊन त्यांनी माहिती घेतली पाहिजे। लाज वाटत असतील ते आरटीआय टाका, त्यांना माहिती मिळू शकते। पण अर्धवट माहिती, अर्धा खाता 8 वर्षापूर्वी त्यांच्याकडे माहिती होऊ शकत नाही। त्यासाठी बोलत असताना थोडं माहिती घेतलं पाहिजे, नंतरच भाष्य केलं पाहिजे, आम्ही त्यांना सल्ला देतो। या सगळ्या धामधुमीत माणिकराव मात्र काँग्रेस पक्षात एकटेच पडल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेसचा एकही बडा नेता त्यांच्या बचावासाठी पुढे सरसावला नाही। जादा 3 सिलेंडरना सबसिडीच्या मुद्द्यावरूनही राष्ट्रवादीनं आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री लवकर निर्णय घेत नसल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्याची संधी सोडली नाही। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत आघाडीत दबाव कायम ठेवण्याची ही राष्ट्रवादीची रणनीती असल्याची चर्चा सुरू झाली आहे। अर्थात या सगळ्या वादावादीत सरकारच्या अब्रूची लक्तर सत्ताधारीच वेशीला टांगत असल्याचं चित्र पुढे आलंय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।